वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार, शरयूज किचनच्या नवीन किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण तिलकुंज चतुर्थीनिमित्त गणपतींना आवडणारा मस्त पदार्थ म्हणजे मोदक तो करून आपण नवीन किचनमध्ये पदार्थ करण्यास सुरुवात करणार आहे। त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते आपण बघूया। आपल्याला तिळाचे मोदक करण्यासाठी सगळ्यात प्रथम भाजलेले तीळ लागणार आहेत, तूप लागणार आहे, वेलची पावडर लागणार आहे, ड्रायफ्रूट्स लागणार आहेत आपल्या आवडीनुसार, ओलं खोबरं लागणार आहे। आता ही पारी करण्यासाठी कणिक मळून ठेवलेली आहे। ह्या कणकीमध्ये मैदा आणि रवा घातलेला आहे। ह्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। त्याचबरोबर गूळ लागणार आहे, तळण्यासाठी तेल लागणार आहे। तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया। निम्म्या तिळांची भरड करून घ्यायची आहे। ह्याचं सगळ्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। पॅनमध्ये तूप टाकून आपण ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे। आणि ड्रायफ्रूट्स भाजून झाले की ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। पॅनमध्ये जेवढं तूप असतंय त्यामध्ये ओलं खोबरं भाजून घ्यायचं। आपण तीळ भाजून घेतलेले आहेत त्यामुळे ओलं खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे। पॅनमधल्या तुपांमध्ये जेवढं भाजलं जाईल तेवढंच ओलं खोबरं भाजून घ्यायचं। आता त्यामध्ये जी आपण भरड करून ठेवलेली आहे तिळाची ती घालायची। त्याचबरोबर गूळ घालायचं आणि एकसारखं हलवून घ्यायचं। सगळं मिश्रण एकसारखं भाजलं गेलं, एकत्र झालं की त्यामध्ये वेलची पूड टाकायची आणि पुन्हा एकसारखं करून घ्यायचं। हे मिश्रण जास्त ओलं असत नाही, हे थोडंसं कोरडंच असतंय। आता ह्यामध्ये आपण उरलेले ते तीळ आहेत ते घालायचे। तोंडामध्ये असे छान तीळ आलेले खूप मस्त लागतात। आपलं हे मिश्रण जे सारण आहे ते तयार झालेलं आहे। आता आपण पारी करून मोदक करायला घेऊया। आपलं मिश्रण हे गार झालेलं आहे। मी जी ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेतलेले होते त्याची भरड केलेली आहे आणि त्या मिश्रणात घातलेली आहे। त्यांनी अतिशय छान त्याला स्वाद येणार आहे। तर आपण हे सगळं मिक्स करून ठेवूया आणि आता पारी लाटायला घेऊया। आपण जे मैदा आणि रव्याचं मिश्रण घेतलेलं आहे त्यामध्ये 1 वाटी मैदा आणि 2 चमचे रवा घातलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तूप घालून असं थोडासा दुधाचा हलका हात देऊन असं हे मिश्रण घट्ट मळलेलं आहे। मळून साधारण 1-2 तास ठेवलेलं आहे। साधारण एवढं घट्ट जसं पुरीचं मिश्रण असतं तसं आपण हे मिश्रण केलेलं आहे आणि त्याचा गोळा करून घेतलेला आहे। असं घट्ट मळून घ्यायचं आहे। आता ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून मोदक तयार करायला घेऊया। या पद्धतीच्या आपण छोट्या छोट्या पाऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि आता आपण त्यामध्ये हे मिश्रण घालायचं। हे मिश्रण एवढं कोरडं असतं, हे मिश्रण ह्यामध्ये भरायचं आणि आता मोदक करून घ्यायचे। असे छान घडीचे मोदक तयार होतात। आपण गॅसवर तेल तापवून घ्यायचं। तेल आपलं मध्यम तापलं पाहिजे, फार गरम नाही फार थंड नाही, असं मध्यम तापलं पाहिजे। चेक करूया। हां, मध्यम तेल आपलं तापलेलं आहे। आता आपण एक एक मोदक त्यामध्ये तळून घेऊया। गॅस आपला बारीकच असला पाहिजे म्हणजे मोदक आपले छान गुलाबीसर तळले जातील। ह्या प्रकारे आपले सर्व मोदक तळून तयार आहेत।